जे आंबे फणस खाण्याचा दिवस सगळेजण ट्रिपचं प्लॅनिंग करत असतात. म्हणजे साधारण 3-4 दिवस झाले पाऊस पडतोय, पूर्ण सगळ्यांचं गणित बिघडवून टाकलंय. आणि बरेच जण पर्यटक असतात ते फिरायला येतात कोकणामध्ये, बीचवरती येत असतात. त्यानंतर आंबे फणस खाण्यासाठी कोण मामाकडे जात असतो, कोण गावाला जात असतो शहरामधून. आणि आपण बघितलं तर पूर्ण आंबेसुद्धा पावसात भिजून गेले. त्यामुळे आता आंब्याचा 3000 रुपये शेकडा वगैरे जो दर होता तो आता अचानक खाली उतरणार आहे. फणस वगैरे सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये भिजून गेले. जसं संध्याकाळ होते तसं पावसाचा जोर वाढत जातो आहे. संध्याकाळचे 7 वाजले तर तुम्ही बघू शकता की ते मोठ्या प्रमाणावर सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे. चिपळूणवासियांची धावपळ झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सगळं वातावरण बिघडून गेलं आहे. कडकडीत ऊन असताना 3 दिवसापूर्वी अचानक जो पाऊस आला चिपळूणमध्ये, त्यामुळे अचानक गारठा आला आहे, वातावरणामध्ये गारवा आला आहे. जणांनी आपलं गेल्या वर्षीचं रेनकोट छत्री बाहेर काढलं आहे आणि प्रवासाला आलेला आहे. कारण की यावर्षी कोणी अशी छत्री रेनकोट वगैरे खरेदी केली नव्हती, कारण की अचानक पाऊस आला आणि पावसाचं वातावरण 2-3 दिवस बघितलं तर कंटिन्यू पाऊस लागतो. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. आता तुम्हाला बाहेर एकदम पाऊस दिसतोय, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय चिपळूणमध्ये. आणि हा पाऊस आहे तो सकाळपासून म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम पाऊस पडतोय. आणि अक्षरशः पूर्ण पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये म्हणजे मान्सून नंतर जी परिस्थिती असते ती आता चिपळूणमध्ये आहे. पेरणी असते, फोडणी असते, नांगरणी, ह्या सर्व गोष्टी होत असतात. ह्यावेळेला पावसाने शेतकऱ्यांना टाईमच दिला नाही. डायरेक्ट मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतामध्ये पाणी साठलंय. काल जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळेला प्रत्येकजण म्हणत होता आज छत्री घेऊन गेलं पाहिजे, कारण की एवढा मुसळधार पाऊस पडतोय. आणि आज सुद्धा असाच मुसळधार पाऊस दिवसभर चालू आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये सगळ्यांना छत्री घेऊन बाहेर पडावं लागतंय. तुम्ही पण कुठे जाणार असेल तर छत्री रेनकोट वगैरे घेऊनच जा, कारण की तुम्हाला असं वाटलं मे महिना आहे, थोडंसं ऊन पडले, पाऊस लागणार नाही. पण संध्याकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात होती आणि पूर्ण भिजवून टाकतो. रूममध्ये घरामध्ये पंखा बंद करवत नव्हता, दिवसभर पंखे चालू असायचे. आणि आता आपण बघितलं तर अक्षरशः गारठा आहे, पंखे बंद करूनच सगळेजण झोपत आहेत. आणि अचानक 2-3 दिवसामध्ये झालेला बदल आहे. 10 वाजल्यापासून हा कंटिन्यू रिमझिम पाऊस चालू आहे. कधीच थोडासा मध्ये जोरात पडतो, पण आपण असं बघितलं की अवकाळी पाऊस आहे, मध्येच थांबला, थोडंसं ऊन पडलं, पाऊस आपल्याला वाटतं निघून गेला. पण तसं झालेलं नाही आहे. पूर्ण पाऊस आहे तो कंटिन्यू दिवसभर चालू आहे, ज्याप्रमाणे मान्सूनमध्ये पाऊस पडत असतो. ह्या बाजूला आहे ना पवन तळाव आहे पलीकडे. अक्षरशः पवन तळाव तर पाण्याने भरलं आहे. पूर्ण एका बाजूला मोठ्या प्रमाणावरती पवन तळावरती पाणी साचलं आहे. मे महिन्यामध्ये बरेचसे क्रिकेटपटू मॅच होत असतात, टुर्नामेंट होत असतात. पण आता बघितलं तर पूर्ण परिस्थिती बदलून गेली आहे. मैदानाला अक्षरशः तळावाचं स्वरूप आलं आहे. एवढा मोठ्या प्रमाणावरती सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे. तुम्हाला पवन तळावामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते तुम्हाला एकदम जवळून दाखवतो. एवढा मोठ्या प्रमाणावरती आता पवन तळावरती पाणी साचलं आहे. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं ह्याच टायमाला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा चालू होत्या पवन तळाव मैदानावरती. लहान मुलं प्रॅक्टिससाठी यायची, कोण कबड्डी खेळण्यासाठी सुद्धा, फुटबॉल खेळण्यासाठी इथं यायचे. आणि आज बघितलं 2025मध्ये पवन तळाव पूर्ण पाण्याने भरून गेला आहे. त्याच्या इथे बघितलं तर परिसर पूर्ण बदलून गेला आहे. इथे हनुमंताचं मंदिर आहे. काही जण मस्त पावसाचा आनंद घेत आहेत. पावसाचा जोर वाढला आहे, मुसळधार पाऊस एकदा परत सुरू झाला आहे. हा चिंचनाक्यामधला परिसर आहे. इकडे बघितलं तर पाणी वगैरे व्हायला सुरुवात झाली आहे. पूर्ण प्रत्येकजण रेनकोट वगैरे घालून, गेल्या वर्षीचंच रेनकोट घालून पूर्ण सगळेजण बाहेर पडले. त्याने 3 दिवस मुसळधार पाऊस पडणार कोकणामध्ये म्हणून सांगितलं होतं. आणि त्याचप्रमाणे 3 दिवस मुसळधार पाऊस लागतोय. आणि अक्षरशः पूर्ण सगळीकडे हळूहळू हिरवळ व्हायला सुरुवात झाली आहे. असं वाटत नाही आहे की हा मे महिना आहे. जवळजवळ आपण बघितलं तर मे महिन्याचं 15-20 तारखेला लोक सगळे आंबे खरेदी करत असतात, कांदे साठवणूक करून ठेवत असतात, कारण की स्वस्त कांदे मिळत असतात आता.